गोंदिया जिल्ह्यात निसर्गप्रेमी सुप्रभात परिवार यांनी मागील 29 जूनपासून 11 ऑगस्टपर्यंत सतत प्रत्येक रविवारला चालवत असलेल्या वृक्षारोपण अभियानाचे समापन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य उमेंद्र उपराडे तर दीप प्रज्वलन कारंजा ग्रामपंचायतचे सरपंच नोकचंदजी कापसे यांनी केले। तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक सोमेश्वरजी पटले, कारंजा ग्रामचे पोलीस पाटील अलकाताई रंगारी, अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजाचे सचिव टेकचंदजी बलभद्रे, स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षिका सरुताई तुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्य मार्गदर्शक म्हणून सामाजिक वनीकरण तिरोडा विभागाचे RFO श्री सयसराज आखरे होते। प्रामुख्याने उपस्थित परमेश्वरजी लिचडे, मुकेशजी वैद्य, मिटदेव हरडे, संजय खेडीकर, किशोरजी खोटपे, अजय वाघाडे, सयसराज पटले, वसंतजी रंगारी इतर गावकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे संचालन शिव नागपुरे, राष्ट्रीय अध्यक्ष अवंतीबाई लोधी महासभा यांनी केले। तर कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद पटले यांनी मांडले। आभार प्रदर्शन मुकेशजी लांजेवार यांनी केले। मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी गोंदिया। आपण वायनाडची घटना पाहिली की डोंगराच्या मलब्याखाली गाव म्हणजे गाडल्या गेले। तर हा जो याला कारणीभूत म्हणजे कसं आहे की कुठं ना कुठं पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप आणि जे ग्लोबल वॉर्मिंग आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, आपण विज्ञानाच्या भरोश्यावर काही गोष्टी करू शकतो पण विज्ञान निसर्गावर मात करू शकत नाही। त्यामुळे झाडं लावण्याला दुसरा काही पर्याय नाही। धन्यवाद सर। हा आपला विभाग काय जो फॉरेस्ट विभाग आहे, वन विभाग आहे, तो काय मदत करतायत लोकांना? आता मी सध्या सामाजिक आणि जनजागृती करतात का याच्यावरती? हो, आता याविषयी बोलायचं झालं तर आम्ही सामाजिक वनीकरणामध्ये कार्यरत आहे आणि सामाजिक वनीकरणामार्फत आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवडीची जी योजना आहे ती मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी आम्ही लोकांना म्हणजे सेन्सिटाईज म्हणजे लोकांना अवेअर करत आहोत। आणि आता मी जसं मगाशी कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर आणि ज्या गावागावात ज्या पडीक जमिनी आहेत, पडीक जमिनी त्या अशाच म्हणजे बरेचसे लोक मग त्यांच्या शेतीजवळ पडीक जमीन असली तर त्याच्यावर अतिक्रमण करतात आणि त्या जमिनी तोडवल्या जातात किंवा बऱ्याचशा ठिकाणी दुसऱ्या कामासाठी म्हणजे काहीतरी वापरले जातात, अशाच निकामे पडून होतात किंवा अतिक्रमण होते। तर झाडं लावलं तर त्याच्यामध्ये आपल्या आपणच म्हणजे अतिक्रमणाला आळा बसतो आणि गावाला रोजगार पण प्राप्त होतो। मी सांगितल्याप्रमाणे जर 1000 झाडासाठी आमच्याकडे जो आता म्हणजे स्कीम सुरू आहे, 1000 झाडासाठी 5 माणसं, जर ते एखाद्या गावात 3000 झाडं लावल्या गेले तर 15 माणसांना सतत रोजगार मिळेल 3 वर्षासाठी। याच्यामुळे काय होईल म्हणजे जे आपल्याला सुजलम सुफलम तर झाडाच्या माध्यमातून करता येईल आणि त्या गावाला रोजगार सुद्धा प्राप्त होईल आणि जे त्या जागेवर जे होणारं अतिक्रमण आहे किंवा शासकीय संपत्तीची नासधूस आहे तिला पण आळा बसेल। धन्यवाद सर। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।